असं आहे म्हणे, तुम्हाला 3 देवाची परीक्षा घ्यावा लागेल, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि बाबा भोलेनाथ. आणि यांचा जर तुम्ही समाचार जर घेतला म्हणले, तुमच्यातच ताकद आहे भृंग ऋषी मध्ये. भृंग ऋषी म्हणले त्याला काय लागत, मग काय हरकत नाही. काय शोधायचंय, कशासाठी शोधायचंय, महत्वाचा मुद्दा आहे. नारद मुनी म्हणले, हे बघा माझ्याकडे लक्ष द्या, 3 गुण महत्वाचे, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. याच्यावर ज्याने विजय मिळवला तो भगवान परमात्मा भक्ती करण्याच योग्य आहे म्हणले. काही हरकत नाही. आणि सभा मोडण्या अगोदर नारद मुनींना सर्वांना नमो नारायण केलं. नारायण नारायण नमो नारायण. येऊ का मी आता? या देवा या म्हणले, आमच्यावर लक्ष राहू द्या, काम तुम्ही दाखवून दिलं खरी. कारण ब्रह्मदेव पुत्र नारद मुनीकडे हा धर्मध्वज खूप महत्वाचा दिला होता. आणि आज नारद मुनींना सगळ्यांना नमो नारायण केलं, आपल्या स्थानाला निघून गेले. कशासाठी? मोज बघायची पण लांबून. आपल्याकडे बी मजा कुठून पाहत्या. काय म्हणतो जेवण महाराज, जेवण नाही. दुसऱ्याची मजा पाहिजे असेल तर लांबून. कारण आला कलीचा वारा. त्या कलीच्या वाऱ्यानं सर्वांना झपाटलोय महाराज. परंतु बघा, एवढं असूनही आमची धर्म संस्कृती शिकवती की आजही भगवंताचं नामस्मरण केल्यानं फलश्रुती भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून हजाराच्या संख्येनं, लाखाच्या संख्येनं कथेला पब्लिक आहे मला. कलियुग केवल नामधारा, सुमिर सुमिर नरा उतरई पारा. सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. कलियुग केवल नामधारा, सुमिर सुमिर नरा उतरई पारा. मंगल भवन मंगल आरे, रघुवर चरण बिहारी. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, जय राम. म्हणून कलियुगामध्ये महाराजांनी गोड प्रमाण दिलं बघा. म्हणून आज हे सगळं टिपून आहे महाराज, थोडं थोडं का होईल. पण एवढे वडा ताण करत जाऊ नका, हाय का नाही? धर्म कार्यासाठी किती एकजुटीने एक व्हायला पाहिजे. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राला मोठा यज्ञ करायचा होता आणि तुम्ही दोहा गायला म्हणून इकडे जायला काही हरकत नाही. पहिला भगवान रामचंद्राचा अश्व सोडल्या गेलं. मामा प्रचार प्रसार कसा होता पहा, त्याच्या माथ्यावर एक शिक्कामोर्तब करण्यात आला.
कि चलो भाई अयोध्या जाना है, बहुत बड़ा यज्ञ होना है। माणसाजवळ संदेश नव्हता, लक्षात आलं? जाऊ पुढं बोलून. तेव्हाचं अश्व एवढं हुशार होत, प्रत्येक गावापर्यंत प्रचार प्रसार करत होत. आताच 2 पायाचं प्रचार जर पाठवलं तर कधी भांडण करून येईन सांगता येत, ध्यानात ठेवा लागत. अवघड आहे. आणि मग मधातच ते धरलं गेलं. लव अंकुश, मोठी कथा आहे, पण आपलं हे राहून जाईन. आज लई लेट झालं. आपण बघा, पकडल्याच्या नंतर धर्म कार्यात विघ्न कोणी घातलं म्हणून मारुतीला पाठवलं. बोला बजरंगबली हनुमान की गणपतीच्या नंतर हनुमान जे असे ते सुद्धा मना जेव्हा मारुत तुल्य वेगम, मनाच्या वेगाने धावणारे. अरे म्हणलं जाऊन बघा, आपला प्रचार पुढे थांबला. बघितलं जंगल वन होत आणि ते अश्व त्या ठिकाणी बांधलेलं आहे. कोणा बांधलं म्हणून मारुतीरायांना पुकार केला. उली मुलं होते अगदी लव अंकुश, आणि डोकून पाहत होते कोण येतं त्याला सोडायला. मारुती बरोबर युद्ध झालं. महाराज ज्याचा बाप ब्रह्मांडाचा नायक आहे म्हणले, त्याच्या पोराला काय येणार नाही. आपल्याकडे जुनी म्हणे, माशाच्या पिल्लाला पोहायचं काही बारीक राहत, पण उलट्या प्रमाणात ते त्याच्या आई बापा बरोबर किती स्पीड न पळत त्याची गिनती नाही. लक्ष करा. शेतकऱ्याच्या मुलाला कधी वखर हाणायचं शिकावं लागलं का? ते बापा माग तुरुंगात तुरुंगात हिंडता शिकून घेत. आणि प्रभू रामचंद्राचे मुलं नामावर दोहा गायला म्हणून तिकडे बोललो. कधी काळी जर रामकथा लागली तर आपण ते बघू. बोलो सियावर रामचंद्र प्रभू भगवान की. आणि आज भृंग ऋषीला विचार पडला, निघाले आपल्या क्रोधामध्ये बघण्यासाठी, जल्लोषामध्ये आपल्या आश्रमावर आज पत्रवळी ठेवायची, निघून जायचं म्हणले. तिन्ही देवाला विचारपूस करायची. शौच ऋषी म्हणले, आम्ही बी आमच्या स्थानावर झालं काही हरकत. निघून जातात महाराज. आणि भृंग ऋषी फिरत 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 आपल्या पहिलं पिताश्रीकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं, भगवंता मी आलेलो आहे, कोणाची भक्ती श्रेष्ठ आहे बघण्यासाठी. कधी कधी मुलाला जर बापाने काही प्रश्न विचारला तर योग्य ठरेल, पण बापाला मुलाने जर विरुद्ध भाष जर प्रश्न केला तर संस्कृती सांगते ते चुकीचं होईल. आणि या ठिकाणी भृंग ऋषीला सांगितलं गेलं तिघाचाही सत्व हरण करायचंय. कोण त्या योग्यतेचं ठरणार आहे. इकडं महादेव पार्वती आपल्या स्थानावर कैलास पर्वतावर सारीपाठ खेळत बसलेले.
विष्णू लोकामध्ये विष्णू भगवंत आपल्या नामामध्ये, माता लक्ष्मी सोबत त्या भगवंताचं गुण गात अगदी. आणि ब्रह्मदेवाला संसारच सुटला नाही, कारण ही सगळी सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवा माग लय मोठा याप आहे, आपल्या मागे जितका आहे का त्याचा काही हजार लाख पटीनं ना. आपला व्यवसाय संसार आहे थोडासा, तो खात्यावर जाऊपर्यंत प्रवीण भाऊ नोंद करा, आपला संसार खाटावर जाऊपर्यंत संपलाच नाही. खाट म्हणजे कोणता? 3D वाला. का संपला नाही? त्याचं नावच संसार आहे. पण या संसाराला सुखाचा करून दाखवण्यासाठी माऊली ज्ञानोबरायाने बेडा उचलला. ओघाचे संसार सुखाचा करेन, 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 ओघाचे संसार सुखाचा करेन. देवरीन तिने लोका आनंदे भरीन, तिने लोका जाईन केव्हाय दया पंढरपुरा, जाईन केव्हाय दया पंढरपुरा, केव्हाय दया पंढरपुरा, जाईन केव्हाय दया पंढरपुरा. संसारात जर गुतलं तर अवघड आहे, नाही गुतलं तर सोपं आहे. आणि हा बेडा उचलला माऊली ज्ञानोबरायाने. याला सुखाचं कसं करता येईल याचं शोधन केलं. म्हणून कलियुगामध्ये संत थोर सांगितले. संताची निंदा स्तुती, भागवतामध्ये भक्तियोग, गीतामध्ये भक्तियोगामध्ये उल्लेख आलेला आहे. तुल्यर निंदा स्तुती मौनी संतुष्ट येन केनचित, अनेकेतम स्थिरमती भक्ती मान्य प्रिय नरा. भगवंताला त्याची भक्ती आवडते म्हणजे जे सदैव निंदा स्तुतीला घाबरत नाही. काही माळ घाल म्हणलं बा आपलं शरीर रोग, लोक नाव ठेवते. लोक अरे ते लोक तुला एक दिवस चौघाच्या खांद्यावर जाऊस तरी नाव ठेवत्या. खांद्यावर उचलल्यावर बी म्हणत्या बरा होता, वाईट होता, असा होता, तसा होता. ह्या 4 लोकांचा विचार सोडला का संसार नोंद करा. 4 लोकांचा विचार जर सोडला तर संसार सुखाचा झालाच समजा. आपण जन्मभर तो काय म्हणत, हा काय म्हणत, आणि मग ते अधुरं राहून जात सगळं. ज्याच्यासाठी आलो ते विसरून गेलो, ती भक्ती विसरून गेलो जी भक्ती करायची सांगितली. का? अर्जुनाने प्रश्न केला होता भगवान परमात्म्याला. अर्जुन वाच एवं सतत युक्ताये भक्तांत परिभासते, ए चापेक्षरम व्यक्तम ते शांके योगोत्तम. काय केल्यानं उत्तम होईल, काय केलं पाहिजे? फार महत्वाचा अध्याय महाराज, आणि निरंतर झाला पाहिजे. भक्तियोग हा आपण बघितलाच पाहिजे. महादेव पार्वती सारीपाट खेळते,
बघा सारीपाट साधारण आहे का त्यांचं खेळणं? आणि त्या महादेवाचं राहणं वागणं आगळं वेगळं होतं. भृंग ऋषी त्या आपल्या पित्याचं घर सोडून कैलासाकडे निघाले. म्हणले आपण कैलास पर्वतावर जावं आणि महादेवाचं बघावं काय आहे काय नाही. बोले शिव महापुराण भगवान की जय. परंतु ते सारी पाठामध्ये मग्न आहे. भृंग ऋषीकडे अगदी लक्षच नाही आहे. नवरा बायकोचा खेळ आगळा वेगळा आणि अचानक मध्ये जाऊ नये कोणी. बाहेर कैलास पर्वताच्या बाहेर गण असतात. त्या गणांनी अडवलं खरी पण भृंग ऋषी साधारण नाही. नंदिकेला सांगितलं नंदिकेश्वर बाजूला सरक, तुझ्या देवाला एक तर जाऊन सांग. म्हणले मी जाऊ शकत नाही, माझी दरबार बाबा भोलेनाथाचा. आणि अशा दरबारामध्ये आजही प्रथा आहे, जर नवरा बायको काही बोलत असेल तर दुसऱ्यानं मध्ये बोलू नये. घरामध्ये काही चर्चा चालू असेल तर मध्ये बोलू नये. आणि मध्ये जर बोललं तर काय होतं महाराज, तर जर पार्वतीनं श्राप दिला तर अंगावर कोड फुटतं. म्हणले नोंद करा. पार्वतीनं श्राप दिला होता सारीपाट खेळता खेळता. डाव कोणाचा किती पडला? पार्वती म्हणे माझा एवढा पडला. महादेव म्हणले माझा एवढा पडला. दोघात वाद सुरू झाला. आपण मागच्या कथेत बघितलं, ते बोलायचं नाही आता. प्रवीण भाऊ म्हणले जे मागं झालं ते पुढं घ्यायचं नाही. पण थोडं जाता जाता स्पर्श करून जातो. आणि महादेवानं जर श्राप दिला म्हणजे पतीनं जर त्याला जर श्राप दिला एखाद्याला, पण ते तसे पाहिजे बर का आताचे महादेव पार्वती. आता काही नाही. वहिनी म्हणल्याशिवाय का बरच्या भेटत नाही. अवघड आहे महाराज. महादेव तिकडे त्याच्याकडे लक्ष आहे. देवा नमस्कार असो तर नमस्काराकडे लक्षच नाही. अरे म्हणे बाबा, अरे लक्ष द्या म्हणे इकडं. ते कशाचं लक्ष? अगदी भृंग ऋषी लाल बुंद झालेले, क्रोध अग्नी पेटलेला आहे. म्हणले हे महादेव मी तुला श्राप देईन. आणि महादेवाचे डोळे खटकन उघडले. काय मला श्राप देईन म्हणतो? तुला जाळून भस्म करीन म्हणले. पार्वती म्हणले असं करू नका देवा, त्यांना जाळून भस्म करू नका. हात जोडती महादेवाला, हात जोडू लागली, विनंती करू लागली. महादेवाचा तिसरा डोळा उघडला. त्याला मी काय करीन? मला श्राप द्यायला निघाला. म्हणले मला जाळून भस्म करायचं. पार्वती म्हणले असं करू नका देवा, असं केलं ना या कथेत वेग नाही येईल. हे जे ब्रह्मदेवाने होऊन घातलेली कथा आहे, हे असं केलं ना काय होईल? त्याच्यात विघ्न येईल. म्हणले ही कथा निर्विघ्न पार पडली पाहिजे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण कशासाठी केली म्हणजे? आणि भृंग ऋषी नतमस्तक झाले. म्हणले देवा क्षमा करा, मी चुकलो देवा, मला माफ करा. परंतु महादेव रागात, पण चावी फिरायला पार्वती आहे ना. हे आपल्याला जर काही मोठी वस्तू घ्यायची आहे तर कोणाला बोललं पाहिजे? आता तुम्ही सगळे संसारिक आहे, तुम्हाला काही सांगायची गरज
शहरात असले तर मग बोलावं लागेल जादाचं महाराज. पार्वती हात जोडते, असं करू नका म्हणलंय. आई साहेबाला नमस्कार केला. आई साहेब मी बागही विनाकारण तुमच्या याच्यामध्ये आलो आणि मला भुंगा व्हावा लागलं म्हणले. कारण पार्वतीने श्राप दिला होता भृंग ऋषीला. अनेक दिवस तप करून करून आता पुन्हा पुढे चांगलं झालं म्हणले. आता तुमचा मालक उठला ना आमच्यावर श्राप करायला निघालो. पार्वती हात जोडून विनंती करू लागली आणि त्या विनंतीला भगवान परमात्म्याच्या त्या आई साहेबाच्या विनंतीला मान देऊन आपले भोलेनाथ बाबा हळू 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 गार झाले. गार अगदी डोळे बिळे शांत झाले. म्हणले कल्याण कुणीकडे येणं गेल तर बाबा उठला सुटला. देवा असा विषय आमचा चालू होता, आम्ही पूजा कोणाची करायची म्हणले. मग म्हणले नारद मुनी आले म्हणले त्या ठिकाणी आणि ते म्हणले ज्याच्याकडे तमोगुण नाही, रजोगुण नाही, सत्वगुण नाही तो देव खरा. अरे अरे म्हणले, अरे ऐक म्हणले, भृंग ऋषीला सांगितलं राग हा माझा आत्मस्वभाव आहे. मी प्रसन्न लवकर होतो पण क्रोध आल्यावर भस्म मी लवकर करतो म्हणले. मग कशा कशाला भस्म केलं खूप मोठा इतिहास सांगितला मला. काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही म्हणले. तुला कुठे जावं लागेल? विष्णू लोकात जावं लागेल म्हणले. कारण मी रागीटच आहे. कारण बाबा भोलेनाथ जेवढा माणूस गोळा पण राग आल्यावर अग्नीचा गोळा. म्हणून भोळ्याच्या लय नादी लागायचं नाही. या खांद्याला वाटला हा भोळा बाबा आहे, हा बाबा भोळा आहे, मग चला याचं काहीतरी करू. या गलत फहमीत राहायचं नाही. कारण जर भोळ्याचा क्रोध जागी जर झाला तर भस्मासूर भस्म केला आपण बघणार आहे उद्या. शिव महापुराण असं साधारण नाहीये मायबापांना. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी महाभाग ही कथा सांगितली गेली. म्हणून भगवान परमात्म्याचं चिंतन सकाळी सकाळी झालं पाहिजे. रामाच्या प्रारात झालं पाहिजे. जितका वेळ मिळेल तितकं झालं पाहिजे. पार्वतीनं स्तवन केलं, महाराज भजन केलं. काय स्तवन होतं महाराज? शिव के शक्ति से भक्त भक्ति से ये कथा है महान. बोलो शिव महापुराण. स्तवन करू लागली, भजन करू लागली. पार्वती मातानं भजन केलं. त्राही माम त्राही माम त्राही माम त्राही माम. कष्ट घंजन भय विभंजन. बाबा भोलेनाथाकडे सगळं होतं म्हणून जाता जाता थोडं थोडं बोलून चाललो. कष्ट घंजन भय विभंजन इष्टदान देहि माम. म्हणून त्या ठिकाणी पार्वती आणि भगवान भोलेनाथाचं शक्ती आणि शिव एकत्रित ज्या वेळेस येतात तर त्या ठिकाणी शिवशक्ती तयार होते. आणि संगम
कसं आहे बघा, महादेवाने तप करावं, अगदी ध्यानस्थ व्हावं, भजन करावं, राम राम भजन चालू झालं. कित्येक दिवस नेत्र उघडत नाही, सांगता येत नाही, आणि बाहेरच्या शक्तीने काय करावं, येणाऱ्या संकटाचं संरक्षण करावं. म्हणून पत्नी ही खूप महत्वाची सांगितले गेले. एकानं भक्ती करावी, एकानं संरक्षण करावं. आई जगदंबा जर भक्तीला जर बसली, साधनेला बसली, तर शिवानं रक्षण करावं. किती ठिकाणी आढळलं महाराज, बऱ्याच ठिकाणी आढळलं. आणि भृंग ऋषीला जो श्राप दिला गेला होता, भृंग ऋषीला एक काळ गर्व झाला, म्हटलं मी फक्त भोलेनाथाचीच साधना करन, मला पार्वतीची साधना करायची नाही म्हणे. हे काय म्हणले, आम्ही ऋषी म्हणले बाल ब्रह्मचारी आहे. कधी कधी कैला वेगळा फटकारा होता. कैल वाटतं मी संन्यासी आहे, कैल वाटतं बालयोगी आहे, कैल वाटतं आम्ही घरगृहस्थी आहे. चार प्रमुख पीठ सांगितले. आणि ते चार पीठामध्ये चार प्रकारची आदिशक्ती सांगितली. परंतु जाणून घेणं महत्वाचं आहे. जसं ब्रह्मचर्य आश्रम असेल, संन्यास आश्रम असेल, वानप्रथ आश्रम असेल आणि ग्रहस्थ आश्रम असेल, या सर्व आश्रमामध्ये जर श्रेष्ठ कुठला आश्रम असेल तर तो ग्रहस्थ आश्रम आहे. ही सर्व धुरा ग्रहस्थ आश्रमाच्या अवतीभोवती आहे. संन्यास घेतला म्हणून तो काही जंगलात जाऊन बसला का? ब्रह्मचारी झाला म्हणून लोकातून एकांतात गेला का? एकांतात गेल्याशिवाय बरं ते मग घ्यायचं कशासाठी? धर्मध्वजा वाढण्यासाठी. खूप महत्वाचे पॉइंट आहे. काय सर्व करून इथंच यायचंय ग्रस्त आश्रमापर्यंत. भृंग ऋषीला वाटलं मी फक्त देवाची पूजा करून पार्वतीची नाही. बाबा भोलेनाथ असे होते, नवे नवे असे आहे. आजही तुम्ही अनुभव घ्या. प्रवीण भाऊ विचारत असता कधी मध्ये अधून मधून, महाराज कोणत्या झाडाची पूजा केल्यानं काय होतं? साधारण तुम्ही बेलाच्या झाडाखाली महादेवाचं मातीचं लिंग तयार केलं आणि त्याची एकदा जरी पूजा घडली चांगल्या पद्धतीनं, मनोभावेनं, मातीचं शिवलिंग तयार करायचं, बिल्वपत्र त्याच्यावर ठेवायचं, मग गंगे चहर यमुने चहर म्हणत म्हणत जल अर्पण करायचा. नंतर हल्दीराम कुंकुराम सगट अक्षता व्हायची. कोट्याचे तांदूळ नाही. एका ठिकाणी पूजाला गेलो महाराज, अगदी तांदूळ लावता लावता ते सोंटच लागलं कपाळाला. सोनकिडा तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे बादळ. असे बादळ जर कथेत आले तर आपल्या कथेचं पीठ झाल्याशिवाय नाही लक्षात आलं. बोलिये शिव महापुराण भगवान की. पूजा कोणती करा, निर्मळ मनानं भावनेनं करा, श्रद्धेनं करा. श्रद्धेनं झालेली पूजा
ईश्वराला प्राप्त होती. आणि कलियुगामध्ये एवढं सोपं केलं भगवंतानी, म्हटले जादा दिवस तप करायची गरज नाही. 8 दिवस जरी साधना चांगली घडली तर तात्काळ फलश्रुती. असा कलियुग भारी आहे. तेने नारायण दिल भेटी भेटी, नारायण दिल भेटी भेटी, नारायण दिल भेटी भेटी, नारायण दिल भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन, हो कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. तेने नारायण दिल भेटी, दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल जोरात आपल्या गायनाचारासाठी टाळी वाजू आपण. कलियुगामध्ये जर भजन केलं अगदी सोपं आहे, पण चांगलं करावं लागेल. हा, मनापासून करावं लागेल, मग मात्र देव भेट दिल्याशिवाय राहणार नाही. पण हल्ली होतं काय आमचं वाला, पूजाला बसायचा टाइम, फोन येतो, फोन वाजला, ध्यान भरकटून जात, किंवा अचानक गाय सुटते, गुर सुटत. मनातलं गुरे आहे बरं का, हे गाई नाही. हा हा, वासना वडाळ गाय, मागे फिरू फिरू पाय. मानवाला अतिशय अवघड प्रश्न आहे महाराज. आणि याच्यातून तोच तर तो जो गुरुचा खरा चेला राहतो. कोण? ज्याला गुरु सापडला, ज्याला गुरु धरता आला, ज्याला गुरुचं मनगट धरता आलं. बाबाजी सांगायचे बघा, थोरांचे विचार मांडले पाहिजे. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट. मनगट धरण्यासारखा गुरु पाहिजे. आता तसं नाही, शिष्य करावा बळकट त्याचे धरावे. आता उलट झालं भाऊ. आता शिष्याची गरज गुरुला आहे, गुरुची गरज शिष्याला द्यायला बी नाही आहे. का? कलियुगाचा प्रादुर्भाव आहे. हसल्यावरी घेऊ नका. कथा खूप महत्वाची आहे, कथा खूप ज्ञानाची आहे, आणि हे आपल्याला घरी घेऊन जायची आहे. आजचा तर पुष्प आपण ठेवतोय आता या ठिकाणी. वेळ तुमचा तुम्ही जरी लेट केला, उद्या आपण लेट होणार नाही याची दक्षता आपण सगळेजण घेऊ, कारण रामची वस्ती आहे. आजचं पुष्प या ठिकाणी आम्ही ठेवत असताना हा आपल्याला आगळा वेगळा कार्यक्रम भगवान परमात्म्याचा, हे शिव महापुराण छोटीशी गोष्ट नाहीये मायबापांनो. ज्याला शिव आणि शक्ती कळाली, ज्याला भगवान आणि भक्ती कळाली, तर मात्र सगळं झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण बघा, आजचं पुष्प ठेवत असताना ईश्वरी सूत्र खूप महत्वाचे आहे मायबापांनो. या भक्ती योगामध्ये, या नामस्मरणामध्ये, या वाङ्मय याग यज्ञामध्ये, आणि उद्या तो यज्ञ ही पलीकडे चालू होणार आहे, पवित्र होणार आहे. आणि त्या यज्ञाची ही आख्यायिका महाराज तुम्हाला 18 तारखेला कळणार आहे. हा 12वा ज्ञान यज्ञ सोहळा कानिपनाथ बाबांचा
आणि बाबा काय करतील नव्हे ते महाराज काय करील ते ते काय करतील सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी म्हणे झाडाच्या झाडे शिलगली होती तंत्रमंत्राच्या साह्यानं. यज्ञ हा दरबार नाथ बाबाचा आहे आणि या दरबारामध्ये जे घडतंय ते अगदी भगवंताच्या असीम कृपेनंच घडणार आहे. आपण तुम्ही आम्ही कोणीच काही करत नाही, देव करून घेतो. बाबांनो मायबापांनो ऐका, सगळं करता करविता तो भगवान परमात्मा. कोणाला असं वाटून घ्यायचं काही कारण नाही. नारायण महाराजला असं काही वाटून घ्यायचं कारण नाही की हे आम्ही करतोय. हे बाबा करणारे करून घेतात. नाही नाही म्हणलं तरी मोठं मोठं होत जात आहे. आणि हे 12वा यज्ञाचा अनुभव सांगतो. असं वाटत होतं पहिल्या दिवशी प्रवीण भाऊ अगदी छोटस करावं, 3 दिवसाचं करावं. खूप आता भरपूर झालं. जेवण फुल झाल्यावर तृप्त झाल्यावर काही आशा राहते का, भूक राहते का? पण पुन्हा भूक निर्माण तो भगवंत करतो. आज आपण जेवलो, पोटभर जेवलो, आता पोटभर जेवलो ना, सकाळीच भूक लागल असं वाटतं का मनाला एकदा जेवल्यावर? पण दिवस उगला रे उगला, नारायण बाहेर आले रे आले का ते सगळं अग्नी दहन होऊन जात, नव्यानं भूक वाढते. बाबा नाही म्हणले कार्यक्रम समजून चालायचा, मोठा होणार असं बघा. म्हणून त्या बिलवृक्षाखाली आपण साधना करत असताना, शिवलिंगाचं पूजन करत असताना मनोभावानं करायची. ज्यांचा विवाह कार्य जमत नाही, ज्यांच्या घरामध्ये सदैव कल आहे, तो कल दूर होत नाही. याच्यासाठी खूप महत्वाची टीप आहे. तांब्याचा लोटा घ्यायचा म्हणले आणि ते शिवलिंग मातीचं तयार केलं. ऐकायचं आहे ना तुम्हाला, महत्वाचं आहे. ऐकायचं आहे का उद्या सांगू? आज ऐका वाटतं का उद्या सांगू? आज ऐका वाटतं. मग त्या बिलवृक्षाखाली बसायचंय आणि तो तांब्याचा लोटा घ्यायचा. ज्यांनी भगवान परमात्म्यावर जल चढणार आहे ते जल चढून झालं की एक भीमसेन नावाचा कापूर घ्यायचा आणि हा कापूर घेऊन अग्निज्योत प्रगट करायची आणि तो घेतलेला जो लोटा आहे तो त्याच्यावर असा पालथा टाकून द्यायचा. जेवढा बी धूर निघेल, काजळी निर्माण होईल,